शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे। केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, पुणे, नागपूरसह सर्व महापालिका स्वबळावर लढू असं खासदार संजय राऊत म्हणतात। कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून संधीसाठी आम्ही स्वबळावर लढणार आहोत असं ते म्हणालेले आहेत। एकदा आम्हाला आजमावायचं आहे असंही त्यांनी सांगितलं। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल। एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। दरम्यान मविया राहील की तुटेल यावर आमचं लक्ष नाहीये असं म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस। जनता मात्र आमच्याच पाठीशी उभी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। माझं म्हणणं, त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं, ती राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील। दरम्यान जिल्हा परिषद आणि पालिका निवडणूक आम्ही स्वतंत्रच लढलो होतो असं म्हणतात सुप्रिया सुळे। तर इंडिया आघाडी म्हणून आम्ही सक्षम आहोत असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। कॉर्पोरेशनचे इलेक्शन आम्ही सगळे एक असताना वेगळेच लढत होतो, मागचेही वेगळेच लढलो होतो, त्याच्यात नवीन काय? त्याच्यामुळे कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद अनेक वेळा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीने लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या? त्यांना कधी न्याय मिळणार? हे त्यांचं इलेक्शन, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। संजय राऊतांची भूमिका, नेते मोठे आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल, तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। आम्ही पवार साहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची। आम्ही दोघांनी मिळून एकत्र या निवडणुकीला पुढे जाण्याचा प्रयत्न करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।